येस. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. छान वर्कआउट झाले सर्वांचं. मस्त एक घामाची सेल्फी घ्या. आजचा जो आपला टॉपिक ठेवलाय आपण, टॉपिक आहे की ब्रेकफास्ट. आपल्या मॉर्निंगचा आहार. एक्सरसाइज झाल्याच्या नंतर आपल्याला आहार घ्यायला पाहिजे. आहार घेतल्याचे बेनिफिट काय, किंवा आहार न घेतल्याचे बेनिफिट, नुकसान काय, हे आपण एक थोडक्यात बघू. प्रत्येक वेळेस आपण काय करतो ना, की प्रत्येक जणाला एक असतंय मोठेपण म्हणावं की काय सर, कारण की त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला सकाळचा नाश्ता करायची गरज नाही. पण सरासरी हे सगळ्यात मोठं चुकीचं असतं. कारण आपण जे रात्रीचे जेवण करतो त्या रात्रीच्या जेवणामध्ये आणि सकाळचा आपला एक्सरसाइज झाल्याच्या नंतर, किंवा जी व्यक्ती एक्सरसाइज करत नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा 8 वाजेपर्यंत, म्हणजे 12 ते 8, आणि आपलं संध्याकाळचं जेवण असतं 7 ते 8च्या दरम्यान, म्हणजे 8 आणि 4 12 तास, 12 तास आपली बॉडी होल्ड असते. किती? 12 तास. मग आपल्या बॉडीला सकाळी म्हणजे प्रत्येक 8 तासाला काय पाहिजे? काहीतरी न्यूट्रिशन पाहिजे, काहीतरी खायला पाहिजे तिला. पण आपण सरासरी चूक करतो की नाही मला सवय नाही. हे सगळ्यात मोठं चुकीचं. आपण जर सकाळी ब्रेकफास्ट घेतला नाही, तर बघा, एक्सरसाइज करणारे व्यक्ती जे ब्रेकफास्ट करत नाही त्यांचं फॅट कमी नाही होत, उलट मसल मास कमी होतात त्यांचे. आणि आपल्याला काय वाटतं की मी 1 महिन्यात 4 केजी 5 केजी वेट लॉस केला. तसं नाहीये. कधी पण सुरुवातीच्या महिन्यामध्ये तुमचा 2 आणि 3 केजी जर वेट लॉस होत असला, तर कुठेतरी आपली चूक होते. कारण एक तर आपल्याकडे पाणी एक्स्ट्रा असतं बॉडीमध्ये साचवलेलं, ज्याला तुलतुलीत त्वचा म्हणू आपण. दुसरं असतं आपल्या शरीराच्या आजूबाजूला, म्हणजे इंटरनल ऑर्गन्सच्या आजूबाजूला साठलेली चरबी, ज्याला आपण फॅट म्हणतो. आणि तिसरं असतं आपलं मसल मास. तर ह्या सर्वांमध्ये आपलं मसल मास कमी नको व्हायला. आपलं काय कमी व्हायला पाहिजे? आपल्या इंटरनल ऑर्गनच्या आजूबाजूची फॅट कमी व्हायला पाहिजे. ते इंटरनल ऑर्गनच्या आजूबाजूचं चरबी कमी व्हायला पाहिजे, ते पण प्रमाणात. कारण आपल्या ज्या शरीराच्या आतील अवयव आहे, या अवयवाचे प्रोटेक्शन करण्यासाठी सुद्धा चरबीची गरज आहे. पण एक लिमिट असते, एक पर्सेंटेज असते. जसं जेंट्सचं पर्सेंटेज 5, एकूण त्यांच्या शरीराच्या वजनाच्या नुसार 5% त्यांची चरबी पाहिजे किंवा फॅट पाहिजे शरीराच्या आतील भागाच्या अवयवाच्या प्रोटेक्शनसाठी. आणि महिलांना किती असते? 7%. वजनाच्या 7% असते. त्यामुळं ही चरबी किंवा हा फॅट सुद्धा गरजेचा आहे, पण कुठेतरी लिमिटमध्ये. पण आपण काय करतो की एक्सरसाइज किंवा सकाळी न खाणं, शरीर, जर आपण शरीराला अन्न देत असलो 12ला, तर त्याच्या 8 वाजेच्या नंतर, म्हणजे 8 तासाच्या नंतर किंवा 6 तासाच्या नंतर शरीराला काहीतरी पाहिजे असतं. पण आपण सरासरी चूक करतो. ही चूक न करण्यासाठी आज आपण बघणार आहोत की नेमकं आपण सकाळचा ब्रेकफास्ट का करावा, किंवा तो ब्रेकफास्ट आपला कसा असावा. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं, 8 तासाच्या वरती आपण होल्ड नाही राहायला पाहिजे. काही ना काहीतरी आपल्याला घ्यायचंय. आणि सकाळी जी पण व्यक्ती एक्सरसाइज करत असेल, जर एक्सरसाइज करताय तर खूप खूप धन्यवाद तुम्ही सर्वांचे. पण एक्सरसाइज जर करत असाल तर एक्सरसाइज म्हणजे व्यायाम झाल्याच्या नंतर अर्ध्या तासामध्ये कमीत कमी तुम्हाला काहीतरी ब्रेकफास्ट घ्यायचा आहे. काहीतरी तुमच्या बॉडीला लागणारे न्यूट्रिशन घ्यायचेच आहे. आपल्या व्यायाम करत असताना किंवा आपले जे वॉकिंग असेल, जे काय तुम्ही एक्सरसाइज पॅटर्न मध्ये करत असाल, या सर्वांमध्ये माहिती का आपल्या शरीरातले ट्रिलियन स्नायू डॅमेज होत असतात. मग ते स्नायू भरून काढण्यासाठी त्याला काय द्यावं लागेल? चांगलं अन्न. त्यामुळे सांगितलं जातं की जशी आपली एक्सरसाइज संपली की अर्ध्या तासाच्या आत आपल्याला बॉडीला द्यायचं आहे ब्रेकफास्ट. हा आपला पाहिजेच पाहिजे. सकाळचा ब्रेकफास्ट जर असला तर आपले स्नायू मजबूत व्हायला चालू होतात. आणि जर आपण एक्सरसाइज करतोय पण आहार घेत नाही, काहीतरी शरीरात टाकत नाही, तर समजून घ्यायचं की आपण आपल्या स्नायूला म्हणजेच आपल्या मसल्सला डॅमेज करतोय. वजन कमी होतं, पण मग ते मसलचं वजन कमी होतं. 4 केजी चरबी कमी होणं, अर्धा केजी मसल कमी होणं सारखंच आहे. मसल कमी झालेले तुम्हाला कळणार नाही. फक्त तुम्हाला सुरुवातीला काय वाटेल, नाही माझं खूप फास्ट वेट कमी होत आहे. तसं नाही.
मसलचं वजन आपलं वाढलं पाहिजे आणि चरबीचं वजन कमी झालं पाहिजे. जर आपण सकाळी ब्रेकफास्ट घेत असाल तर जेवणाची रुटीन आपली क्लिअर होते. सकाळी जर आपण ब्रेकफास्ट करत असाल तर ठराविक वेळेला बॉडीला जे पाहिजे असतं बॉडीला ते भेटतं, म्हणून बॉडी आपली इतकी स्मार्ट आहे की अगोदरच जे आहे ना ते पूर्णपणे ती क्लीन करते किंवा पचनक्रिया करायचं काम करते. कारण बॉडीला माहिती आहे की प्रत्येक 6 किंवा 8 तासाला मला मिळणार आहे. जे लोक सकाळी नाश्ता करतात बघा, त्यांचे मसल चांगले असतात, त्यांची स्किन चांगली असते. जे नाही करत ना, बघा त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला सुरकुत्या पडलेल्या दिसेल आणि वरतून तेच लोक सांगतात की आम्हाला सवय नाहीये. आता सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये काय पाहिजे? बॉडीला तर ब्रेकफास्टची गरज आहे. मग सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये काय पाहिजे? चहा, बिस्किट, टोस्ट नाही. मैद्याची वस्तू आपण जितकीही खाणार आहात तितकी ती पचनाला जड जाते. आणि मैद्याच्या वस्तूमध्ये कुठेही न्यूट्रिशन व्हॅल्यू नाहीये. ती फक्त आणि फक्त चला पोट भरण्यासाठी आहे. पण त्याच्या सोबत घेतो आपण चहा. चहा घेतो ना, चहा सर्वांनाच आवडतं. चहा आपल्या बॉडीमध्ये जी चहामध्ये साखर आहे, ती साखर म्हणजे आपल्या शरीरासाठी सफेद पॉइझन, पांढरं विष म्हणून काम करतं. ज्या व्यक्तींना सुरुवातीला काय वाटत नाही पण नंतर चहा जर पिली, ऍसिडिटी सगळ्यात पहिले चालू होते. जर तुम्हाला साखरीचं म्हणजे साखर बंद केल्याच्या नंतरचा जर काही परिणाम बघायचे असेल तर फक्त 1 महिना साखर बंद करा, साखरेपासून बनणारे सगळे पदार्थ बंद करा. आपल्या शरीराला जरी साखरेचं प्रमाण पाहिजे असलं तरी ते आपल्या जेवणातून भेटतं, त्याच्यासाठी बाहेरून घेण्याची गरज नाहीये. ओके. तर सकाळचा आपला जो नाश्ता आहे, हा नाश्ता कसा पाहिजे, हा ब्रेकफास्ट कसा पाहिजे? न्यूट्रिशन व्हॅल्यू, न्यूट्रिशन मध्ये पूर्णपणे भरलेला पाहिजे. मग ह्या न्यूट्रिशनसाठी आपण काय घ्यायचंय? सकाळी पाणीदार फळ, काकडी, गाजर, टोमॅटो, बीट, रंगबेरंगी जी काही फळ आहे, सिजनेबल फळ आपण ज्याला म्हणतो, त्याला घ्यायचं आपल्या प्लेटमध्ये कट करून. त्याच्यामध्ये तुम्ही स्प्राऊट ऍड करू शकतात. बघा, मुगाच्या भिजलेल्या मुगामध्ये पर 100 ग्रामला 24 ग्राम प्रोटीन आहे. बरोबर. आणि शरीराला सगळ्यात जास्त लागणारा पार्ट म्हणजे न्यूट्रिशन म्हणजे प्रोटीन. स्प्राऊट मधून प्रोटीन चांगलं भेटतो. त्याच्यामुळे सकाळचा नाश्ता करताना चहा, बिस्किट, टोस्ट, खारी, पोहे हे न घेतल्यापेक्षा तुम्ही ग्रीन सलाद किती घेता, त्याच्यामध्ये स्प्राऊट कसे ऍड करता, हे सगळ्यात मोठं महत्वाचं. ज्या ज्या व्यक्तीनं ग्रीन सलाद घ्यायला चालू केला किंवा आजपासून करणार आहात किंवा अगोदर केला असेल, अशा व्यक्तींचे पहिलेचे फोटो आणि आताचे फोटो तुम्ही चेक करा, कम्पेअर करा स्वतःच किंवा आरशासमोर जाऊन स्वतःला चेक करा. माझ्या स्किन मध्ये काय फरक पडला, माझ्या एनर्जीत काय फरक पडला. आजूबाजूला आपल्याला चेक करा किती कमी कुठं झालो मी, किती कमी झालं. कारण याच्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम, फोलिक ऍसिड हे सर्व कशातून भेटत चालत आपल्याला? हे आपल्या ब्रेकफास्ट मधून. जो ब्रेकफास्ट आहे आपला रंगबेरंगी 7 कलरचे फळं, स्प्राऊट, स्प्राऊट ऍड करतो आपण. पनीर, जर तुम्हाला ओरिजिनल पनीर भेटत असला तर पनीरमध्ये कॅल्शियम व्हॅल्यू पण आहे, पनीरमध्ये तुमच्याकडे प्रोटीन पण आहे. आणि या सगळ्या सोबत जोड कोणाची असते? सूर्यप्रकाशाची. कॅल्शियम इनटेक करण्यासाठी किंवा कॅल्शियम आपल्या बॉडीला लागण्यासाठी व्हिटॅमिन डी ची गरज असते, तरच कॅल्शियम बॉडी अब्झॉर्व करते. पण बॉडीला त्या स्थितीमध्ये नेण्यासाठी व्हिटॅमिन D3 ची गरज असते. मग व्हिटॅमिन D3 सुद्धा कुठून भेटेल आपल्याला? प्रकाशापासून, सकाळच्या कोवळ्या उन्हापासून. त्याच्यामुळे सकाळी 10-20 मिनिट तुम्ही कोवळ्या उन्हात जावा आणि जाताना अनवाणी पायाने जावा, म्हणजे ग्राउंडिंग, गुरुत्वाकर्षण तत्व जे आहे बॉडीचं, ते गुरुत्वाकर्षण तत्व, माती तत्व आपल्या जॉईंट्सला हेल्दी बनवण्याचं काम करते. ओके. तर सकाळचा ब्रेकफास्ट आपला स्किप नकोय, सकाळचा ब्रेकफास्ट आपला झालाच पाहिजे. आणि ब्रेकफास्ट मध्ये काय घ्यायचं तर काकडी, गाजर, तुम्ही पत्ता गोबी घेऊ शकतात, भाजी घेऊ शकतात.
मेथीची भाजी, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण आपल्या ब्रेकफास्ट मध्ये ऍड करायच्या आहे. आणि पाणी सगळ्यात महत्वाचं. पाणी घेताना कधी पण घोट पाणी घ्या. जर दिवसभरात तुम्ही पाणी घेता तर अर्धा अर्धा ग्लास पाणी एका वेळेस घ्या. एकाच वेळेस जास्त पाणी जर घेतलं तर ते फ्लश आउट होतं, बॉडीच्या गरजेचं होत नाही. थोडं थोडं पाणी घ्यायला चालू करा, म्हणजे तुमची बॉडी स्मार्ट होईल आणि एक्स्ट्रा पाणी जे साठवून ठेवलेले ते पाणी कमी करायला चालू. सो आज एक्सरसाइज झाल्याच्या नंतर प्रत्येकाने अर्ध्या तासाच्या आत ब्रेकफास्ट करायचा आहे. मग तुमच्या घरात जे पण काही असेल, जे पण जे पण म्हणजे बाकीचं चहा वगैरे घेऊ नका, पण तुम्ही हे घेऊ शकता जे आतापर्यंत आपण ब्रेकफास्ट मध्ये सांगितलं, जे आपण सकाळचा नाश्ता म्हणू त्याला. ओके. सो नाश्ता आपला कंपल्सरी करायचा आहे. थँक्यू. सर्वांना कळालं असेल.